नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण FYBA वर्गातील प्रकरण दुसरे कॉग्नेटिव्ह प्रोसेसेस म्हणजेच बोधनिक प्रक्रिया हे अभ्यासत आहोत. यामधील जो टॉपिक आपण आज पाहणार आहोत तो म्हणजे अवधानाचे प्रकार आणि अवधानाची वैशिष्ट्ये. अटेन्शन, टाइप्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स. चला तर मग पाहूया अवधानाचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत. तर व्यक्तीच्या सभोवताली अनेक घटक हे वावरत असतात आणि अशा अनेक किंवा आजूबाजूच्या घटकांकडे अवधान देत असताना, लक्ष देत असताना ते एकाच पद्धतीने दिले जात नाही. त्यामध्ये अनेक प्रकारची विविधता आढळते. या विविधतेवरून आणि त्याचबरोबर मानवाच्या अवधान शक्तीचा विकास लक्षात घेऊन अवधानाचे पुढील 3 प्रकार पाडले जातात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे ऐच्छिक अवधान. त्याला व्हॉल्युंटरी अटेन्शन असे म्हटले जाते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अनैच्छिक अवधान. त्याला इनव्हॉल्युंटरी अटेन्शन असे म्हणतात. तिसरा प्रकार आहे स्वाभाविक अवधान. यालाच हॅबिच्युअल अटेन्शन किंवा सवयीचे अवधान असे म्हटले जाते. तर मग बघूया आपण अवधानाचा पहिला प्रकार ऐच्छिक अवधान. या ऐच्छिक अवधानालाच सहेतुक अवधान असे सुद्धा म्हटले जाते. जेव्हा एखाद्या उद्दीपकाकडे व्यक्ती स्वतःहून लक्ष पुरविते तेव्हा त्यास ऐच्छिक अवधान असे म्हणतात. यामध्ये उद्दीपकाच्या गुणधर्मापेक्षा व्यक्तीच्या प्रबळ इच्छा असणे महत्त्वाचे असते. म्हणूनच उद्दीपक आकर्षक असला किंवा नसला तरी व्यक्तीचे लक्ष त्याकडे जाते. उदाहरणार्थ, टीव्हीवरील एखादी सिरियल आवडते म्हणून पाहणे, विद्यार्थ्याने अभ्यासाकडे लक्ष देणे, तसेच आजूबाजूच्या घटकांकडे दुर्लक्ष करून समोरच्या व्यक्तीबरोबर गप्पा सुरूच ठेवणे, या अनेक उदाहरणांद्वारे व्यक्तीची इच्छा प्रबळ दिसून येते. काही वेळा असे अवधान देत असताना सभोवतालच्या आजूबाजूच्या परिस्थितीतील अधिक आकर्षक घटक अवधान खेचण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी व्यक्तीला आपला हेतू पूर्ण करण्यासाठी त्या उद्दीपकाकडे दुर्लक्ष करण्याचे प्रयत्न करावे लागतात. उदाहरणार्थ, शेजारच्या बाईशी बोलत असताना घरात चाललेल्या मुलांच्या ओरडण्याकडे कधीकधी आई दुर्लक्ष करते. म्हणजे यामध्ये आपल्याला जे अवधान दिसून येते ते ऐच्छिक किंवा सहेतुक अवधान जे आहे ते दिसून येते. त्याचबरोबर आपण बघतो की ऐच्छिक अवधान जे आहे त्यामध्ये नको असणारे उद्दीपक, घटक हे आपले मन बाजूला ढकलत असते. तसेच ज्या उद्दीपकाकडे लक्ष दिले जाते त्या उद्दीपकाचा आकार, रंग, त्याचा आकर्षकपणा हा सुद्धा इथे महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे सुद्धा ऐच्छिक अवधान जे आहे ते घडून येत असते. तर अशा प्रकारे हा अवधानाचा पहिला प्रकार आहे ऐच्छिक अवधान, व्हॉल्युंटरी अटेन्शन. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अनैच्छिक अवधान. तर अनैच्छिक अवधान हे ऐच्छिक अवधानासारखे नसून यात व्यक्तीची इच्छा असो अथवा नसो, जेव्हा एखादा उद्दीपक व्यक्तीला स्वतःकडे आकर्षित करून घेतो तेव्हा अनैच्छिक अवधान घडून येते. ऐच्छिक अवधानाच्या बरोबर उलट असा असणारा हा प्रकार आहे. म्हणजेच व्यक्तीची इच्छा नसताना खेचले जाणारे अवधान, याला आपण अनैच्छिक अवधान म्हणतो. हे अवधान एखाद्या घटकाच्या दिशेने अहेतुकपणे वळते. या प्रकारात उद्दीपक अत्यंत तीव्र असतो. म्हणूनच व्यक्तीची इच्छा असली किंवा नसली तरी अवधान खेचले जाते. शांतपणे खोली बंद करून अभ्यास करत असताना त्याच खोलीच्या दारावर पडलेली थाप लक्ष वेधून घेतेच. त्याचबरोबर अजूनही आपल्याला याबद्दल काही उदाहरण देता येईल. त्यामध्ये पावसाळ्यामध्ये
विजांचा कडकडाट, विमानांचा मोठा आवाज, हे जे काही आवाज आहेत हे लक्ष वेधून घेणारे असतात. म्हणजे आपली इच्छा नसतानाही त्या आवाजामुळे आपले लक्ष त्याकडे जात असते. म्हणजेच हे अवधान विनासायास, विना प्रयत्न घडून येत असते. त्यामुळेच व्यक्तीच्या इच्छा, प्रेरणा यांचा काही संबंध नसतो, तर उद्दीपकाचे गुणधर्म महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर गडद रंग, मोठा आकार, आवाज हा प्रभाव निर्माण करत असतात. तर अशा प्रकारे अवधानाचा हा दुसरा प्रकार आपल्याला सांगता येईल, अनैच्छिक अवधान, इनव्हॉल्युंटरी अटेन्शन. त्यानंतर अवधानातील तिसरा प्रकार म्हणजेच स्वाभाविक अवधान, यालाच सवयीचे अवधान, हॅबिच्युअल अटेन्शन असे म्हटले जाते. ऐच्छिक किंवा अनैच्छिक अवधानापेक्षा हा प्रकार वेगळा आहे. स्वाभाविक अवधान हे ऐच्छिक अवधानामुळे घडून येत असते. यामध्ये व्यक्तीची इच्छा असतेच असेही म्हणता येत नाही व इच्छा असतेच असेही म्हणता येत नाही. या उद्दीपकाची खूप सवय होऊन जाते आणि त्या उद्दीपकाकडे एक सवयीचा भाग म्हणून लक्ष दिले जाते. हे अवधान साधारणपणे ऐच्छिक अवधानातून पुढे येते. यामध्ये उद्दीपकाची सवय ही महत्त्वाची असते. हे अवधान व्यक्तीच्या छंदातून, व्यासंगातून प्रकट होते. त्यामुळे हे अवधान सर्वात प्रगत मानले जाते. यामध्ये एखाद्या उद्दीपकाकडे सतत अवधान देऊन देऊन ते सवयीचे होते आणि त्यातूनच यांत्रिकपणे स्वाभाविक अवधान दिले जाऊ लागते. उदाहरणार्थ, आपोआप दरवाजाची बेल वाजते, फोनची रिंग वाजते. त्यानंतर ज्या ठिकाणी हे आहे त्याच दिशेने आपले लक्ष आपोआप जाऊ लागते. ऐच्छिक अवधानात व्यक्तीची इच्छा, तर अनैच्छिक अवधानात उद्दीपकाचे गुणधर्म व्यक्तीवर प्रभाव पाडत असतात. मात्र दीर्घकाळापर्यंत ऐच्छिक अवधान देत राहिल्याने स्वाभाविक अवधान निर्माण होऊ शकते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत कशावर ना कशावर लक्ष किंवा अवधान हे केंद्रित करत असतो. तेव्हा या 3 प्रकारांपैकी एखाद्या प्रकारचे अवधान त्यामध्ये कार्य करत असते. तर अशा प्रकारे अवधानाचे एकूण हे 3 प्रकार इथे सांगितलेले आहेत. यानंतर पाहूया आपण अवधान प्रक्रियेची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अटेन्शन. सभोवतालच्या परिसरात अनेक गोष्टी आढळून येतात. त्या गोष्टी संवेदनेंद्रियांवर आघात करीत असतात. त्याचप्रमाणे एकाच वेळी अनेक विचार त्याच्या मनात येण्याची शक्यता असते. अशा अनेक संभाव्य गोष्टी किंवा विचारांपैकी कोणत्या तरी एकाच गोष्टीकडे किंवा विचाराकडे आपले लक्ष केंद्रित होते. त्या क्षणी इतर गोष्टींची किंवा विचारांची जाणीव ही पुसट होत असते. या प्रकारे अनेक संभाव्य गोष्टींमधून एकाच गोष्टीवर लक्ष किंवा अवधान केंद्रित होण्याच्या प्रक्रियेला आपण अवधान असे म्हणतो. मग यावरून अवधान प्रक्रियेची वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. तर अवधान प्रक्रियेची काही स्वतंत्र आणि ठळक स्वरूपाची वैशिष्ट्ये आढळून येतात. त्यापैकी काही वैशिष्ट्ये ती म्हणजे अवधान कक्षा, स्पॅन ऑफ अटेन्शन. दुसरा आहे अवधान विचलन, डिस्ट्रॅक्शन ऑफ अटेन्शन. तिसरा प्रकार आहे अवधान विभाजन, डिव्हिजन ऑफ अटेन्शन. तर पहिलं वैशिष्ट्य आपण पाहूया, अवधान कक्षा, स्पॅन ऑफ अटेन्शन. तर अवधान ही प्रामुख्याने मानसिक प्रक्रिया आहे. त्यामुळे माणसाच्या अनेक मानसिक प्रक्रियांच्या जशा मर्यादा आढळतात तसेच अवधानाबाबतीतही आढळून येते. कारण आपल्या आजूबाजूला असंख्य अनेक अशी उद्दीपके असतात. यापैकी एका अवधानामध्ये व्यक्ती किती उद्दीपकांवर किंवा किती घटकांवर लक्ष केंद्रित करू शकते यावरून अवधानाची मर्यादा म्हणजेच अवधान कक्षा निश्चित करता येते. उदाहरणार्थ, मानसशास्त्रीय प्रयोगशाळेत प्रयोग करून
व्यक्तीची अवधान कक्षा ठरविता येते. यासाठी 2 पासून 10 पर्यंत वाढत्या संख्येने ठिपके काढलेले कार्ड्स हे वापरत असतात. प्रत्येक कार्ड उपकरणाच्या सहाय्याने व्यक्तीला 100 मिलीसेकंद इतका वेळ दाखविले जाते. हे पाहताच व्यक्तीने किती ठिपके पाहिले हे सांगायचे आणि व्यक्ती जेवढे ठिपके सांगेल त्यावरून तिची अवधान कक्षा ठरत असते. तसेच ठिपक्यांऐवजी अंक किंवा अक्षरेही वापरली तर अवधानाची व्याप्ती आणखीनच वाढली जाते. तर अशा प्रकारे हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला अवधानाबाबतीत सांगता येईल, ते म्हणजे अवधान कक्षा, स्पॅन ऑफ अटेन्शन. त्यानंतर दुसरे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अवधान विचलन. मग या अवधान विचलनामध्ये नेमके काय घडते, तर अवधान ही मनाच्या सहाय्याने घडून येणारी घटना आहे. त्यामुळे तिला गती प्राप्त होत असते. एखाद्या उद्दीपकाकडे पूर्णपणे मन केंद्रित करून अवधान देत राहिले तरी ते अवधान फार काळ टिकू शकत नाही. या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. अशा प्रकारे अवधानामध्ये अडथळा येणे म्हणजेच अवधानाचे विकर्षण किंवा विचलन होत असते. यालाच डिस्ट्रॅक्शन ऑफ अटेन्शन असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, पूर्णपणे लक्ष केंद्रित करून अभ्यास करत असताना भूक लागल्याची जाणीव होणे. या प्रसंगामध्ये अभ्यासावरून लक्ष उडणे हे अवधानाचे विकर्षण किंवा अवधानाचे विचलन असते. तर भुकेची जाणीव होणे हे अवधानाचे विकर्षण किंवा विचलन आहे. तसेच अवधानाचे विचलन अनेक रूपांमध्ये दिसून येते. उदाहरणार्थ, आवाज असेल, एखाद्या गोष्टीचा वास असेल, वेदना असतील, प्रेरणा असतील, भावना, असे अनेक उदाहरणं आपल्याला इथे अवधान विचलनाच्या बाबतीत सांगता येतील. त्यानंतर पुढचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अवधान विभाजन, डिव्हिजन ऑफ अटेन्शन. काही व्यक्तींचे वर्णन करताना त्या शतावधानी, अष्टावधानी होत्या अशा शब्दात वर्णन केलेले असेल तर त्यावरून एकाच वेळी अनेक उद्दीपकांवर लक्ष केंद्रित करता येते असा आपला समज होतो. त्यास अवधानाचे विभाजन असे म्हणतात. अनेक घटकांवर एकाच वेळी अवधान देण्याचे जमले नाही तरी आपण त्यातील 2-3 गोष्टी एकत्रित करण्याचा अनुभव नेहमीच घेतो. परंतु नीट निरीक्षण केले असता असे लक्षात येईल की ज्या कामांची आपल्याला सवय झालेली असते त्याच बाबतीत अवधानाचे विभाजन घडून येते. उदाहरणार्थ, आपण गाडी चालवत असताना गप्पाही मारतो. येथे गाडी चालविणे किंवा गप्पा मारणे या वेगळ्या क्रिया नाही. जर रस्ता शांत असेल तर ते गाडी चालविणे हे काम यांत्रिक स्वरूपाचे असल्याने आपण शेजारच्यांशी गप्पा मारणे चालू ठेवतो. परंतु हाच रस्ता जर गर्दीचा असेल तर मात्र ड्रायव्हिंग सहज होऊ शकत नाही. अशा वेळी गप्पा मारण्याची क्रिया होऊ शकत नाही. अशा वेळी गप्पा मारण्याच्या क्रियेमध्ये मध्ये अडथळे येत राहतात. या उदाहरणावरून असे लक्षात येते की एकाच वेळी 2 क्रिया अत्यंत कार्यक्षमतेने चालू ठेवता येतील एवढे अवधान केंद्रित करणे शक्य नसते. त्यामुळे चुका होऊन ती गोष्ट करण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. तर अशा प्रकारे हे अवधानाचे तिसरे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, ते म्हणजे अवधानाचे विभाजन, डिव्हिजन ऑफ अटेन्शन. तर अशा प्रकारे आपण आज इथे अवधानाची वैशिष्ट्य ही सविस्तरपणे पाहिलेली आहेत. अवधानाच्या वैशिष्ट्यांबरोबरच अवधानाचे विविध प्रकारही आज आपण सविस्तरपणे अभ्यासलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू.